नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संपूर्ण संस्कृतम यातील तृतीय घटकः एकादशः पाठः क्रियापदस्य सहचराः या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। क्रियापदस्य सहचराः म्हणजे काय? तर क्रिया दर्शवणारा किंवा क्रिया दाखवणारा शब्द असा याचा अर्थ होतो। क्रियापदस्य म्हणजे क्रियापदाचे, क्रियापदस्य म्हणजे काय? क्रियापदाचे। आणि सहचराः म्हणजे काय? सोबती किंवा मित्र। तर क्रियापदाचे मित्र किंवा सोबती असा याचा अर्थ होतो। एखाद्या वाक्यात मुख्य 3 पदं असतात। ओके, मग त्यात काय असतो? कर्ता, कर्म, क्रियापद असं। तर कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो तो, आणि दुसरं म्हणजे कर्म असतं, जी क्रिया केली जाते त्याला कर्म म्हणायचं, त्याला आपण कर्म असे म्हणतो। आणि तिसरं म्हणजे क्रियापद। क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया दर्शवणारा शब्द, त्याला क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ मराठीत म्हणायचं तर खातो, लिहितो, पितो इत्यादी। मुख्य म्हणजे 3 पदं असतात वाक्यामध्ये। कोणती? तर कर्ता, कर्म आणि क्रियापद। ओके, तसेच वाक्य म्हणजे काय? अनेक शब्दांचा समूह असतो। वाक्य म्हणजे काय? छोटे छोटे शब्द, असे अनेक शब्दांचा समूह मिळून एक वाक्य तयार होत असते। तर क्रियापदाशी या वेगवेगळ्या शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे वाक्यामध्ये संबंध येत असतो, जणू काही ते क्रियापदाचे सोबतीच आहेत, अशी एक छोटीशी कल्पना इथे यामध्ये करून दाखवलेली आहे आपल्यात। तसेच या पाठामध्ये आपल्याला कारक विभक्तीची ओळख करून दिलेली आहे। ओके स्टुडंट्स, तर याच्यामध्ये आपल्याला वाक्य कशी तयार होतात हे या पाठामध्ये आपल्याला सांगितले आहे। म्हणून या पाठाला नाव दिलेले आहे क्रियापदस्य सहचराः। चला तर मग बघूया आपल्याला इथे काय दिलेले आहे। आता इथे आपल्याला काय दिसत आहे? या चित्रामध्ये एक मुलगा काहीतरी लिहितो आहे वहीवर। ठीक आहे, तर इथून आपल्या पाठाला सुरुवात होते। ठीक आहे, आता इथे काय दिले आहे पहा। पठामि, लिखामि, यच्छामि, पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति। पठामि म्हणजे काय? तर शिकतो, वाचतो। लिखामि म्हणजे काय? तर लिहितो। यच्छामि म्हणजे काय? तर देतो, म्हणजे मी देतो वगैरे। पश्यामि, पश्यामि म्हणजे काय? मी पाहतो। ही सर्व पदे आपल्याला काय दाखवतात? क्रिया दाखवतात। म्हणून अतः तानि क्रियापदानि, म्हणून इथे काय म्हटलेले आहे? ह्या सर्व शब्द, हे जे शब्द आहेत यांना क्रियापदे आहेत असं म्हटलेले आहे, म्हणून ती क्रियापदे आहेत। तानि म्हणजे ही सर्व शब्दे क्रियापदे आहेत असं इथे अर्थ होतो। पुढे वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः। आता ह्यात काय म्हटले आहे? तर वाक्यात क्रियापदाचे अनेक दोस्त असतात। सहचराः, सहचराः म्हणजे दोस्त किंवा सोबती असतात। नैकेचा अर्थ होतो अनेक, अशा प्रकारे। ठीक आहे, तर पुढे जानीमः तान सर्वान, आपण त्या सर्वांना ओळखतो असे इथे सांगितलेले आहे। ठीक आहे, आता इथे या चित्रामध्ये बघा, एक मुलगा आहे, तो काहीतरी लिहितो आहे, इथे यात दाखवलेलं आहे। तर इथे या बाजूला काय दिले बघा, अत्र का क्रियालेखनम। तर याचा अर्थ आहे येथे कोणती क्रिया चालू आहे? कोणती क्रिया आहे ही? तर लेखनम, लेखनम म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू आहे। हा मुलगा इथे लिहितो आहे, काहीतरी लिहितो आहे। कह लिखती म्हणजे कोण लिहत आहे? गौरवः लिखती, गौरव लिहत आहे। तर गौरवः इति कर्ता, या ठिकाणी गौरव हा कर्ता आहे। ठीक आहे, आपण जर विचारला प्रश्न की कोण लिहत आहे, तर आपल्याला कळालं गौरव लिहत आहे, म्हणजेच इथे आपल्याला कर्ता समजला, गौरव हा कर्ता आहे। ओके, आता पुढे बघा, गौरवः किम लिखती म्हणजे गौरव काय लिहत आहे?
गौरवः निबंधम लिखती. गौरव निबंध लिहित आहे. निबंधम इति कर्म. तर या ठिकाणी हा निबंध लिहत आहे, तर निबंध हे त्याचं कर्म झालं. काय लिहत आहे असा प्रश्न विचारला तर इथे आपल्याला कर्म कळालं की निबंध लिहित आहे. ठीक आहे. पुढे बघा, गौरवः केन निबंधम लिखती. ठीक आहे. गौरव कशाने निबंध लिहित आहे. केन म्हणजे कशाच्या साहाय्याने किंवा कशाने निबंध लिहित आहे. गौरवः लेखन्या निबंधम लिखती. आता इथे काय सांगितलं आहे, गौरव लेखणीने निबंध लिहत आहे. लेखणी म्हणजेच पेन. लेखणीने निबंध लिहित आहे. लेखनी इति साधनम करणम वा. ठीक आहे. तर इथे काय म्हणले आहे, जी लेखणी आहे ते इथे साधन आहे, म्हणजेच क्रियेचे साधन आहे. क्रिया काय आहे, लिहिण्याची. मग कशाने लिहितो आहे तो, लेखणीने लिहितो आहे. म्हणजेच लेखणी काय आहे, इथं क्रियेचे साधन आहे. ठीक आहे. तर पुढे बघूया. ओके स्टुडंट्स, आता पुढच्या चित्रामध्ये बघा काय दिलेले आहे. इथे एक मुलगी तिच्या वर्ग शिक्षकांना वही देत आहे असं ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसते आहे. तर ह्या चित्राच्या बाजूला काय लिहिलंय पहा. सानिका किम यच्छती. या मुलीचं नाव आहे सानिका. तर सानिका किम यच्छती. किम म्हणजे काय, सानिका काय देते आहे, देत आहे. ओके. तर इथे काय लिहिलंय, सानिका लेखन पुस्तिकाम यच्छती. सानिका इथे वही देत आहे असं सांगितलंय. लेखन पुस्तिकाम इति कर्म. तर या ठिकाणी कर्म कोणतं आहे, वही देण्याचं, म्हणजेच वही. हे इथलं कर्म झालं. ठीक आहे. आता पुढे काय लिहिलंय पहा. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छन्ती. सानिका कोणाला वही देत आहे. इथे विचारले आहे कोणाला. कस्मै म्हणजे कोणाला. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छन्ती. सानिका तिच्या शिक्षकांना लेखन पुस्तिका म्हणजेच वही देत आहे. आता इथं अध्यापकाय हा शब्द लिहिलेला आहे, पण तरी आपण याचा अर्थ होतो शिक्षकाला. पण मराठीमध्ये आपण शिक्षकांना असा आदरवाचक म्हणत असतो. म्हणून इथे म्हणायचं आहे की सानिका शिक्षकांना वही देत आहे. ठीक आहे. तर पुढे काय सांगितलंय, अध्यापकाय इति संप्रदानम. तर यात काय आहे, शिक्षक जे आहेत, तर सानिका कुणाला वही देत आहे, शिक्षकांना देत आहे. तर शिक्षक हे काय झाले, संप्रदान म्हणजे ज्यांना आपण काहीतरी देतो, दिले जाते, त्याला म्हणायचं संप्रदान. म्हणजेच सानिका तिची वही जी आहे इथे शिक्षकांना देते आहे, म्हणून इथे शिक्षकांना संप्रदान असे म्हटलेलं आहे. संप्रदान म्हणजे काहीतरी, ज्याला काहीतरी दिलं जाते ते. ओके. आता इथे बघा, या चित्रामध्ये काय दाखवलं आहे की झाडावरून फळ खाली पडतं आहे असं या चित्रामध्ये इथे दाखवलेलं आहे. आणि दोन मुले इथं दाखवलेली आहेत. ठीक आहे. तर आता बघूया इथे काय लिहिलं आहे. सानिका गौरवः च किम पश्यतः. तर या ठिकाणी सानिका आणि गौरव, चचा अर्थ आणि असा होतो. किम पश्यतः, किम म्हणजे काय, काय पाहत आहेत. सानिका गौरवः च आम्रफलम पश्यतः. सानिका आणि गौरव काय पाहत आहेत, सानिका आणि गौरव आंब्याचे फळ पाहत आहे. इथे खाली आंब्याचे फळ पडले आहे. तर आपण काय म्हणणार इथे, आम्रफलम इति कर्म. तर इथले कर्म काय आहे, आंब्याचे फळ, हे इथे कर्म झालं. आम्रफलम कस्मात पतती. तर
आंब्याचे फळ कोठून पडत आहे? कस्मात म्हणजे कोठून पडत आहे? तर इथे काय सांगितलं आहे? आम्रफलम वृक्षात पतती. आंब्याचे फळ झाडावरून खाली पडत आहे. आम्रफलम वृक्षात पतती. वृक्षात इति अपादानम. ठीक आहे. आता आंब्याचे फळ झाडावरून खाली पडते आहे, तर झाडावरून खाली पडते आहे म्हणजे इथे अपादान झालं. अपादान म्हणजे काय? तर एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूपासून वेगळे होणे, त्याला म्हणायचं अपादान. तर आंब्याचे फळ जे आहे ते झाडावरून खाली पडते आहे, म्हणून झाडावरून हे अपादान असं म्हटलं जातं इथे. आम्रफलम कुत्र पतती. आंब्याचे फळ कोठे पडले आहे? कुत्र म्हणजे कोठे. आम्रफलम अंगणे पतती. आंब्याचे फळ हे अंगणात पडले आहे. अंगणे इति अधिकरणम. आता इथं आंब्याचे फळ अंगणात पडले आहे, तर अंगण हे काय झालं? अधिकरण. अधिकरण म्हणजेच काय? क्रियेचे स्थान. आंब्याचे फळ खाली पडले का नाही? कुठे पडले? अंगणात. म्हणजे क्रियेचे स्थान दर्शवतं ते. अंगणात हे काय झालं? अधिकरण असं. तर आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारक इथे बघितलेले आहेत. ठीक आहे. तर आपण या पाठामध्ये कोणत्या कारकांची माहिती घेतली आहे? कर्ताकारक, करणकारक, कर्मकारक, संप्रदानकारक, अपादानकारक आणि अधिकरणकारक अशा या कारकांची माहिती आपण ह्या पाठातून घेतली आहेत. हे सारे कारक म्हणजेच क्रियापदाचे जोडीदार असतात, सोबती असतात. मग हे सर्व एकत्र येऊन क्रिया करतात, म्हणून त्यांना कारके असे इथं म्हटलेले आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये आपल्याला कारकांची माहिती सांगितलेली आहे. इथे सगळे कारकांची नावं आहेत आणि इथे सगळे विभक्ती आहेत आणि त्याचे उदाहरण दाखवले आहेत. तर सगळ्यात पहिलं कर्ताकारक. कर्ताकारकाला प्रथमा विभक्तीची अपेक्षा असते. तर इथे उदाहरण काय? रमा गीतम गायती. रमा गाणे गाते असं इथे दाखवलेलं आहे. तर कर्ताकारकामध्ये प्रथमा विभक्ती वापरली जाते. इथं रमा हे जे नाम आहे याची प्रथमा विभक्ती इथं वापरलेली आहे. ठीक आहे. दुसरं कारक आहे कर्मकारक. कर्मकारकाला द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. याचं उदाहरण बघा. मधुरा जलम पिबती. तर मधुरा पाणी पिते. आता इथे कर्म काय दाखवलं आहे? जल म्हणजेच पाणी हे कर्म आहे. आणि वरच्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? रमा. मग तिची प्रथमा इथे वापरलेली आहे. आणि कर्मकारकमध्ये कर्म काय आहे? जलम म्हणजेच पाणी. तर या ठिकाणी जलची द्वितीया विभक्ती वापरलेली आहे. ठीक आहे. आता पुढचं कारक कोणतं आहे? करणम म्हणजे करणकारक. त्याला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते. इथे उदाहरण काय आहे पहा. अहम सुधाखंडेन लिखामी. मी खडूच्या तुकड्याने लिहितो. इथे करणकारक आहे. करण म्हणजे काय? कोणत्या साधनाने क्रिया घडलेली आहे? तर खडूच्या साहाय्याने इथे लिहिण्याची क्रिया घडलेली आहे. मग खडूच्या तुकड्याने, तर सुधाखंडेन ह्याची सुधाखंड हे जे आहे ना ह्याची इथं तृतीया वापरलेली आहे. ठीक आहे. आता इथे बघा अजून एक कारक आहे संप्रदानम कारक. संप्रदान कारक याला कोणती विभक्ती लागते? चतुर्थी विभक्ती. इथे उदाहरण काय आहे? माता बालकाय क्रीडनकम यच्छती. तर आई मुलाला खेळणे देते. आता संप्रदानकारकमध्ये आपण काय शिकलो? की कुणाला काहीतरी देणे याला आपण संप्रदानकारक म्हणतो. ठीक आहे. तर आई कोणाला देतीये हे खेळणे? मुलाला, बालकाय. तर बालक याची इथे चतुर्थी वापरलेली आहे संप्रदानकारकामध्ये. ठीक आहे. पुढे आहे अपादानम कारकम. अपादानकारक.
अपादानकारकाला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. याचं उदाहरण आहे नृपः रथात अवतरती. ठीक आहे, म्हणजे काय तर राजा रथातून उतरतो. अपादानाचा अर्थ काय असतोय? काय सांगितलं होतं अपादान म्हणजे काय? तर इथे अपादानाचा अर्थ होतो वेगळे होणे. अपादान म्हणजे वेगळे होणे, कुठल्याही एका ठिकाणापासून किंवा वस्तूपासून वेगळे होणे. इथे काय दिलंय? नृपः रथात अवतरती, म्हणजे राजा रथातून उतरतो. कुठून उतरला राजा? रथातून, म्हणजेच इथे अपादानकारक झालेला आहे. आता इथे षष्टी विभक्ती, संबंध जर दाखवायचा असेल संबंध, तर तिथे षष्टी विभक्ती वापरतात. याला कोणतेही कारक नाही आहे. ठीक आहे, आता ह्याचं उदाहरण काय आहे? दशरथस्य पुत्रः राम. दशरथाचा पुत्र राम. दशरथ आणि राम यांचा संबंध इथे दाखवलेला आहे, म्हणून दशरथाचा पुत्र राम. दशरथाची षष्ठी विभक्ती इथं दिलेली आहे. दशरथस्य पुत्रः राम, अशा प्रकारे. आता अजून एक कारक दिलेलं आहे अधिकरणम कारकम. अधिकरण कारक, याला सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे उदाहरण? धेनुः गोष्ठे तिष्ठती, म्हणजे गाय गोठ्यात आहे. गाय कोणत्या ठिकाणी आहे? इथे आपल्याला ठिकाण दाखवायचं आहे. क्रियेचे ठिकाण वगैरे असं म्हणतात ना, ठिकाण दाखवतात. तर या ठिकाणी सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. गाय कोठे आहे? तर गोठ्यात आहे. धेनुः गोष्ठे तिष्ठती. आता गोष्ठे ही सप्तमी इथे वापरलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं कारकांचा एक तक्ता दिलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण क्रियापदस्य सहचराः हा पाठ पाहिला. यामध्ये आपल्याला कारकांविषयी थोडी माहिती मिळाली. याच्या पुढील भागात आपण भाषा अभ्यास पाहणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया. पुनर्मिलनम. धन्यवादः.